कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कुठलाही प्रशांत कोरटकर जन्माला येऊ नये। भंगार अवलादी जे आहे हे पहा, अतिशय चांगली बाब झालेली आहे। कोरटकर सारखे लोक ज्या तोंडाने आपण अन्न खातो त्याच तोंडाने अतिशय चुकीच्या पद्धतीने हे युग पुरुषाबद्दल या ठिकाणी बोललेले आहे। आणि माझं तर मत असं आहे की आता सध्या कायद्यामध्ये अस्तित्वात असलेल्या फक्त कायद्याचा वापर न करता यांच्यावरती अशी काही कारवाई करावी की परत भविष्यामध्ये कुठलाही प्रशांत कोरटकर जन्माला येऊ नये। चालतील ना। फहीम खानच्या बद्दल एवढं प्रेम त्यांना कशामुळे आलंय? फहीम खान जे माणसं गोळा करून पोलिसांच्या वरती दगड फेकतात, औरंगजेबाचा उदा करतात, त्यांच्या घरावरती चालला पाहिजे। आम्ही ठीक आहे ना, माझं मत असं आहे की प्रशांत कोरटकर याला फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्येच नाही, आणखी जास्त कुठल्याही टोकाची कोणतीही भूमिका यांच्या बाबतीत घेतली तरी आम्ही त्याचा सन्मानच करू। नक्कीच आपण या सगळ्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर एकीकडे टीका टिप्पणी होते, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पद्धतीने आपण म्हणतो विरोधकांच्या हाती आयतं पोलीस लागलं होतं, कारण थेट गृहमंत्रालयावरच निशाणा। नाही, प्रशांत कोरटकरच्या बाबतीत कुणीतरी चांगलं बोललंय का? विरोधकांत म्हणले असं थोडेच आहे। प्रशांत कोरटकर सारख्या या असल्या भंगार अवलादी ज्या आहेत यांच्यावरती कोणीच चांगलं बोलणार नाही, कोणी त्याचं समर्थन करणार नाही। आज ते हे कुणाल कामरा हे असले सुद्धा विक्षिप्तच लोक म्हणायचे नाही। अरे बाबा, तुला विडंबन करायचं तर दुसरं करणार। शिंदे साहेबांचं कशासाठी केलं? आता ते संजय राऊत साहेबांनी केलं की ते साहेब करणार। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।